जिंदगी भर कभी भी बीजेपी के साथ नहीं जाऊंगा, बीजेपी को खत्म करने की कोशिश हम करेंगे, ऐसा बयान समाजवादी पार्टी के अध्यक्ष महादेव जानकर ने दिया है। वो आज अकोला दौरे पर थे, जहां उन्होंने पत्रकारों से बातचीत के दौरान ये बात कही। भाजपवर मी भाजपला संपवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। आयुष्यभर भाजपला जाणार नाही। भाजपवर आम्ही गेलतो, काँग्रेसला मस्ती होती म्हणून आम्ही भाजपवर गेलो। याचा अर्थ आम्ही त्यांच्या तिकिटावर नाही गेलो। मी माझ्या तिकिटावर 4 आमदार निवडून आणले, स्वतः देखील मी मंत्री, माझाच पक्ष आणि माझाच मंत्री मी झालो आहे। मी कुणाचा दलाल किंवा चमचा म्हणून झालो नाही, चाहे भाजप असेल किंवा काँग्रेस असेल। म्हणून स्वतःच्या रस्त्याने जाणारा माणूस आहे। मी शाहू फुले आंबेडकरला मानणारा माणूस आहे। मी गरीब माझा सर्वांचा कार्यकर्ता आहे, सर्वांना घेऊन जाणार आहे, शेतकरी समाजात जन्माला आलेला आहे। त्यामुळं भाजपवर आम्ही अलायन्स करणार नाही। उद्या काँग्रेसने जर नाही घेतलं तर काँग्रेसचं बी घेणं देणं नाही आम्हाला, आणि आम्ही एकटा चलो त्या भूमिकेत जाऊ। आमच्या मागे एडी वगैरे काय द्यायचं काही कारण नाही। म्हणून हे सरकार केंद्रातलं राज्यातलं हातलं पाहिजे या मताचा मी आहे। आज संविधानाला आम्ही हातला लावून देणार, काही काळजी करू नका। आम्ही पक्षाचा आहे, आम्ही संविधानाचे समर्थक माणसं आहे, बाबासाहेबांची पोर आहे। त्यामुळे इट इज इम्पॉसिबल आहे। असं कोण कमेंट करत असेल एखादं पुस्तक लिहून वगैरे, तसं काय होणार नाही।